आणि त्यांच्यामुळेच आपण इथे आलेलो आहे आणि आपले सप्ताह सर जे आहेत त्यांच्या थ्रू हे गाव आपण निवडलं आहे. सो हे गाव आपल्याला आदर्श गाव करायचं आहे आणि आता आमची संस्था आम्ही काय करतो ते सांगते आणि आपल्याला काय काय करता येईल इकडे ते पण सांगते. सो ECA म्हणजे एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन असोसिएशन, इंग्लिश नाव आहे, मराठी पर्यावरण संवर्धन समिती, पण रजिस्टर्ड आहे इंग्लिश नावाखाली म्हणून ते आम्ही वापरतो ECA. तर आम्ही NGO आहोत. NGO म्हणजे आम्हाला कोणालाही पैसे मिळत नाही आणि त्याच्याशिवाय सगळे स्वयंसेवकच आहेत, व्हॉलेंटियर आहेत काम करणारे. आमचे सगळे टीम लिडर्स आणि सगळे शाळेचे हेड टीचर्स आहेत किंवा कंपन्यांमध्ये काम करणारे लोक आहेत जे आपला वेळ देत आहेत पर्यावरणासाठी. किती वर्ष झाली आता दुसरीकडे पण काम करतात आणि पर्यावरणासाठी संबंध त्यांचा आय थिंक पूर्ण जीवच आहे पर्यावरणासाठी. आणि तर आम्ही काय काय करतो, सो रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पाणी छतावरून घ्यायचं आणि जमिनीत पुन्हा रिचार्ज करतो, कारण आपण बोरवेलच्या थ्रू खूप पाणी काढतोय आणि ग्राउंड वॉटर जे आहे म्हणजे भूजल जे आहे ते खूप कमी होत आहे. म्हणून हा उपक्रम सगळीकडे चालू आहे आणि इथे सुद्धा तो करायला पाहिजे आणि शाळेवर तो आम्ही करणार आहोत रेन वॉटर हार्वेस्टिंग. तसंच सौर ऊर्जा म्हणजे आपला ऑफ ग्रीड सोलर सिस्टम. ऑफ ग्रीड आहे कारण MSc DCL कडून आपल्याला मीटर मिळायला त्रास होतो खूप, म्हणून ऑफ ग्रीड सोलर सिस्टम आपण शाळेवर बसवतोय आणि मग पुढे बघू जर जमलं तर घरांना पण देता येईल. जसे CSRच्या फंडातून पैसे येतात त्याप्रमाणेच आम्ही काम करतो. सो पण आता सध्या शाळेवर रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सोलर बसवता येणार आहे आणि ही झाडं जी आणलेली आहेत ही पण आम्ही आमच्या संस्थेच्या थ्रूच तुम्हाला झाडं लावायला देतो आहे. पण त्याचं जे देखभाल आहे, त्याचं संवर्धन संरक्षण जे करायचं आहे ते तुम्ही करायचं आहे आणि ते आपण लावणार आहोत. ते नुसते आम्हीच लावणार नाही, तुमच्या ज्या शेतावर आहेत ती लोक या आणि ते लावा, म्हणजे ते तुमचं झाड आहे आणि तुम्ही ते वाढवायचं आहे. सो आता हे 100 लावू आणि मग 1-2 वर्षांनी येऊ परत आणि ते जर चांगले तुम्ही ठेवली असेल तर मग अजून झाडं येऊन इकडे लावता येतील.